तर बघा मंडळी, माझी एक बहीण आहे, ते सुद्धा यूट्यूबर आहे. तर ते आहे तिकडे छत्रपती संभाजीनगरकडली आहे. तर तिच्या शेतामध्ये कांदा लागवड आहे. कांद्याचं पीक घेते ती आणि शेतात हल्ली आजही तिच्या कांदा आहे आणि 2-3 दिवसापासून सारखा पाणी पडला आणि तिचं नुकसान झालं. तर नुकसान व्हायच्या आधी तिने एक व्हिडिओ टाकला होता की पाण्याचं एवढा मोठा आभाळ येऊ नये आणि पाणी नाही आला पाहिजे, पाणी आम्हाला वाचवलं पाहिजे बा देवानी. तर त्यावर एका भावाने अशी कमेंट्स केली होती की पाणी आलंच पाहिजे आणि तुझं पूर्ण पीक नष्ट झालंच पाहिजे. तर त्या भावाला माझं हे बोलणं त्या भावासाठी आहे का भाऊ अरे भावा, तुझ्या त्या कमेंटमधून तुझ्या निर्लज्जपणा दिसले आहे. पण आमचा यावर्षीचा जरी कांदा ओला झाला, पण पुढच्या वर्षी आम्ही जेव्हा लावू तेव्हा आमचा तो वरचा पूर्ण भरून देईन आम्हाला, म्हणजे त्याच्यात दुप्पट देईल. पण तुला सांगू का, तुझा हिशोबसुद्धा त्याच दुपटीने तो करन. म्हणून हे असे बोलणे तू आमच्या शेतकऱ्यांसाठी तरी बोलू नको तू. कारण हे जे बोलणे आहे, शब्द हे शस्त्र असतात, म्हणून ते जपून वापरावं लागतं. म्हणून तुझे जे बोलणे आहे ते मनाला लागले आहे, ते त्या माझ्या बहिणीच्याही लागले आणि माझ्यासुद्धा लागले.